श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण बघणार आहे की आज धनत्रयोदशी कोणत्या 3 वस्तू कोणालाही देऊ नये. तर चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला. धनत्रयोदशी ही दिवाळी सणाची सुरुवात मानली जाते आणि खूप शुभ दिवस मानला जातो. या दिवशीचा आध्यात्मिक धार्मिक दृष्टिकोनातून देखील फार मोठं महत्त्व असणारा दिवस आहे. धनत्रयोदशी म्हणजे धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वा दिवस. या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून अमृत घेऊन प्रकट झाले. धनत्रयोदशीला धन म्हणजेच समृद्धी वाढावी म्हणून काही गोष्टी आपण खरेदी करतो. धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस असून या दिवशी दिवाळीची सुरुवात होते. या दिवशी काही वस्तू कोणालाही न देणे हे अपशकुन मानले जाते, कारण त्याचा परिणाम आर्थिक नुकसान, आरोग्य समस्या किंवा नकारात्मक ऊर्जा वाढवण्याशी संबंधित मानला जातो. म्हणजे आपण ज्या वस्तू देतो, म्हणजे ज्या त्या 3 वस्तू आहेत त्या देणं म्हणजेच अपशकुन. त्याचबरोबर आर्थिक नुकसान आणि आरोग्य समस्या किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरी येते. ह्या 3 वस्तू आपण ह्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी दुसऱ्यांना दिल्यामुळे. तर चला बघूया या दिवशी नक्की कोणत्या वस्तू, म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणत्या 3 वस्तू कोणालाही देऊ नये. तर पहिला आहे तेल, विशेषतः करून तिळाचे तेल. धार्मिक दृष्टिकोनातून तेल हे काळिमा, दुःख आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. तेल देणे म्हणजे तुमच्या घरी असलेले सौख्य दुसऱ्याला देणे असे मानले जाते. विशेषतः तिळाचे तेल कोणालाही देऊ नये. दुसरा आहे दिवे किंवा समई, म्हणजे दिवा किंवा समई. दिवा म्हणजे प्रकाश, समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. दिवा कोणाला दिला तर असे मानले जाते की आपण आपले सौख्य आणि शुभ ऊर्जा दुसऱ्याला देत आहोत. त्यामुळे या दिवशी दिवा किंवा समई कोणालाही देणे टाळावे. तिसरा आहे पैसा किंवा मौल्यवान वस्तू, म्हणजे जसे की सोने असेल, चांदी इत्यादी. धनत्रयोदशीचा संबंध धनलक्ष्मीशी असल्यामुळे या दिवशी पैसा किंवा मौल्यवान वस्तू इतरांना देणे म्हणजे आपल्या घरी लक्ष्मीचा निवास कमी करणे असे मानले जाते. त्याऐवजी या दिवशी काहीतरी नवीन खरेदी करणं अगदी शुभ मानलं जातं. त्याचबरोबर या दिवशी कापसाची वाती, म्हणजे जसे की माचीस असेल, अग्नी म्हणजे वाती असतील, माचीस म्हणजे अग्निसंबंधित वस्तू कोणालाही देऊ नये. धनत्रयोदशी दिवशी ह्या वस्तू कोणालाही शक्यतो करून देऊ नका. याला देखील अपशकुन मानलं जातं, कारण ह्या वस्तू ह्या ऊर्जा किंवा तेजाचं प्रतीक आहे. अग्नी म्हणजे शुद्धता आणि शक्ती. हे दुसऱ्याला देणं म्हणजे आपलं तेज दुसऱ्याला देणं असं आहे. हा दिवस धन, आरोग्य आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो. या दिवशी काही गोष्टी देणं हे अपशकुन मानलं जातं, कारण असं मानलं जातं की या दिवशी आपण काही गोष्टी, म्हणजे ज्या की मी आता तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी दिल्यामुळे आपल्या घरी दुर्भाग्य येऊ शकतं किंवा लक्ष्मीचं आगमन, यामुळं ह्या वस्तू दुसऱ्यांना दिल्यामुळं ह्या लक्ष्मीचं आगमन असेल ते थांबू शकतं आणि आपल्या घरी दुर्भाग्यसुद्धा येऊ शकतं. तर ह्या नक्की, म्हणजे ह्या 3 वस्तू आहेत. पहिला आहे तेल, दुसरा आहे दिवा म्हणजे किंवा समई, आणि त्याच्यानंतर तिसरा आहे म्हणजे पैसे किंवा मौल्यवान आपल्या घरातल्या वस्तू जसं की सोने चांदी. आणि त्याचबरोबर म्हणजे अग्नीच्या संबंधित असतील, माचीस असेल, कापसाचे वाती असतील, ह्या सुद्धा वस्तू तुम्ही ह्या दिवशी कोणालाही, म्हणजे आजच्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी कोणालाही द्यायच्या नाही आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.